जोहार जय निवासी मी संकेत आणि आपण पाहत आहात MN न्यूज महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय। धार्मिक दंगली निर्माण होतील अशा पद्धतीचे वक्तव्य केली जात आहेत आणि महाराष्ट्रासाठी हा काही नवीन प्रयोग नाहीये, हे काही नवीन प्रयत्न नाहीयेत। या अगोदरही असे प्रयत्न झालेले आहेत आणि त्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील प्रबुद्ध वर्गाने हाणून पाडलेला आहे। असाच एक प्रयत्न नव्याने जो महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून हा असा प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये दंगली होतील किंवा महाराष्ट्रामध्ये धार्मिक तणाव जो आहे तो वाढेल असे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत। त्यांच्यात आतापर्यंत 3 सभा झालेल्या आहेत आणि तिसरी सभा जी काल परवाच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद येथे झाली, त्या सभेमध्ये त्यांनी मशिदीवरतील भोंगे किंवा लाऊडस्पीकर याचा तर उल्लेख केलेलाच आहे, परंतु त्याशिवाय त्यांनी इतिहासाचे असे काही मुद्दे मांडलेले आहेत ज्या मुद्द्यांना घेऊन आता सध्या महाराष्ट्रामध्ये वाद सुरू आहे। ते मुद्दे नेमके कोणते आहेत आणि काय वाद आहे, त्यांनी जे इतिहासाचे दाखले देऊन जे सांगितलेलं आहे ते कितपत खरं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन असतील किंवा बम पुरंदरे असतील यांची पाठराखण केली गेली राज ठाकरे यांच्याकडून, ती किती योग्य आहे आणि ह्या सर्व गोष्टींकडे महाराष्ट्रातला जो प्रबोधन करणारा वर्ग आहे, इतिहासकार आहेत, महाराष्ट्रातले लेखक आहेत, समाजाला जागृत करणारे जो वर्ग आहे तो या सर्व गोष्टींकडे राज ठाकरेच्या कालच्या सभेकडे कसं बघतो हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये। आमच्या सोबत 2 इतिहासाचे अभ्यासकच नाही तर इतिहासाचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती 5 खंड लिहिलेले आहेत आणि अजूनपर्यंत अद्यापही त्या खंडांना किंवा त्यांनी मांडलेल्या इतिहासाला कुठल्याही ब्राह्मणांनी चॅलेंज केलेलं नाहीये किंवा त्यातली एक ओळ देखील खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला नाहीये। केवळ छत्रपती संभाजी महाराजच नव्हे तर इतिहासामध्ये जितके महापुरुष झाले, खास करून छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांचा इतिहास जो नव्याने ज्यांनी पुढे आणला ते ॲडव्होकेट अनंत दारवटकर सर आज आमच्या सोबत आहेत। त्यांचं मी MN न्यूज महाराष्ट्रामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि त्यासोबतच डॉक्टर विलास खरात सर हे देखील माझ्यासोबत आज आहेत। त्यांचं नुकतेच 3 खंड प्रकाशित झालेले आहेत। वर्तमान, क्षत्रिय, पूर्व में कौन थे, हिंदीमध्ये त्यांचे हे 3 खंड आहेत। याच्या व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे। त्यांची अनेक पुस्तकं ही देशातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत। असे डॉक्टर विलास खरात सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं देखील मी MN न्यूज महाराष्ट्रामध्ये हार्दिक स्वागत करतो। चर्चेची सुरुवात आपण करणार आहोत अनंत दारवटकर सरांकडून। दारवटकर सर, काल कदाचित तुम्ही ती सभा ऐकली असेल राज ठाकरे यांची किंवा ऐकली नसेल, परंतु त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांना घेऊन माझे काही प्रश्न आहेत। सर्वात प्रथम जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो आहे बाळ गंगाधर टिळकांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे रायगडावरती त्याचा जीर्णोद्धार केला, असं एक त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। इतिहासकार म्हणून तुम्ही याकडे कसं बघता आणि ही घटना किंवा त्यांचं हे स्टेटमेंट किती खरं आहे, किती खोटं आहे? याचा नीट विचार केला तर आपल्याला प्रथम हे खरं आहे का खोटं आहे ह्याकडे पाहावं लागेल। बाळ टिळक किंवा बाळ गंगाधर टिळक हे रायगडला 1896 मध्ये गेलेले आणि शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती शोधण्याचं महान काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दरम्यान 1883 मध्ये जेम्स डग्लस हे सुद्धा रायगडला गेलेले आहेत आणि त्या डग्लस यांनी रायगडची शिवाजी महाराजांची समाधी शोधलेली आहे। हा सगळा विचार केला आणि हे सर्व पाहिलं तर बाळ गंगाधर टिळकांनी तिथे जाऊन रायगडला जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधली हे सर्वस्वी खोटं आहे। खरं तर त्याच्यामध्ये असं आहे की बाळ गंगाधर टिळक ज्यावेळेस
रायगडला गेले 96मध्ये 1896मध्ये, तेव्हा त्यांनी नाना फडणवीसाची तसबीर आपल्याबरोबर तिथे नेऊन त्याचं पूजन करायचं त्यांनी ठरवलं होतं. प्रत्यक्ष पूजन केलं का नाही हे काय सांगता येत नाही, परंतु त्यांनी नाना फडणवीसांचा फोटो, शिवाजी महाराजांचा फोटो नेलाही नव्हता, शिवाजी महाराजांचं काहीच केलं नव्हतं, आणि हे तिथं नेलं आणि त्यांचं पूजन केलं असावं हे निश्चितपणे पुढे येतं. ह्याचा अर्थ असा की बाळ गंगाधर टिळक हे अर्थार्थी शिवाजी महाराजांची रायगडवरची समाधी शोधण्यामध्ये त्यांचा काहीही हस्तक्षेप नाही, त्यांचा काहीही उपयोग नाही. त्यांच्या नावे जे काय खपवलं जातं ते सर्वस्वी खोटं आहे. समाधीचा जीर्णोद्धार केला असं त्यांचं म्हणणं आहे. जीर्णोद्धाराचं काय झालंच नाही. जीर्णोद्धार त्यांनी केलेला नाही, त्यांचा संबंध नाही. जीर्णोद्धार करायच्या अगोदर समाधी शोधावी लागती. मग समाधी शोधायचं काम महात्मा ज्योतिरावांनी केलं आणि जेम्स डग्लसनी केलं. तर त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाधीचा जीर्णोद्धार केला. सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले एकटे गेले होते रायगडला. त्यावेळेस ह्या लोकांनी अक्षरशः त्यांना धक्काबुक्की करून रायगडवरून खाली परत पाठवलेलं आहे. आणि ह्या अशा झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले हे पुण्याला आले आणि मग त्यांनी आपली सर्व सेना गोळा केली आणि पुन्हा ते रायगडला गेले आणि त्यावेळेस त्यांनी ते काम केलं जीर्णोद्धाराचं. म्हणजे जीर्णोद्धाराचं कामाचं श्रेय महात्मा ज्योतिराव फुले यांनाच जातं, बाकी अन्य कोणाला जात नाही. आणि त्यांच्याबरोबर जेम्स डग्लस जे होते ते होते, आणि जेम्स डग्लसनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं, ए बुक ऑफ बॉम्बे. त्याच्यामध्ये ते सगळे उल्लेख बरेचसे आहेत. खरात सरांना मी तुमच्याकडेच येत आहे. तुमचा देखील इतिहासावरती गाढा अभ्यास आहे आणि आता जे काही सध्या चालू आहे असंही म्हटलं जात आहे की त्यावेळी बाळ गंगाधर टिळकांनी शिवाजी फंड नावाचा एक संस्था किंवा एक स्मारक समिती बनवली होती आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तो फंड लोकांकडून जमा केला आणि तो लंपास केला, अशा देखील सोशल मीडियावरती प्रतिक्रिया आहेत. काय सांगा? बाळ गंगाधर टिळकचा रायगडावर जाण्याचा काय इंटरेस्ट आहे? तो हयात बाळ गंगाधर टिळकने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वंशज आहे शाहू छत्रपती महाराज यांना विरोध केला. माझा अभ्यासांती असं मत बनलं आहे की बाजीराव पेशव्याला जेव्हा चाहूल लागली की आता आपलं राज्य जाणार, तर त्याच्या असंख्य बायका होत्या. त्याचा आकडा जवळपास 13 आहे, दुसरा बाजीराव पेशवा. तर त्याने त्याच्या काही बायकांसहित त्याची जी संपत्ती होती ती रायगडला शिफ्ट केली होती आणि त्या ठिकाणी ती प्रोटेक्ट राहील अशा हिशोबाने ठेवली होती. आणि तो जून महिन्यापर्यंत सैरावैरा पळत होता. तेव्हा इंग्रजांनी तोफा डागून बरेचसं नुकसानही झालेलं आहे. तर कदाचित बाळ गंगाधर टिळकाला वाटत असेल की बाजीराव पेशव्याची काही धन दौलत रायगडला मिळते की काय, याही सुप्त हेतूने तो तिथं गेला असावा. दुसरा मुद्दा आहे की स्वतः शाहू महाराज म्हणतात की जो टिळक नाटक म्हणून शिवाजी महाराजाचं नाव घेतो, आता त्याच्यामध्ये एवढा कमालीचा बदल झाला आहे की तो मला आणि माझ्या पूर्वजांना शिवाजी महाराजांना शिव्या घालायला सुद्धा कमी पाहत नाही. म्हणजे छत्रपती शाहू महाराज म्हणतात की त्याच्यावर हा अफलातून बदल झालेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की टिळक हे कधीही बहुजन समाजाचे आदर्श नाही आहेत. त्यांना लोकमान्य पदवी सुद्धा समाजाने दिलेली नाही आहे. लोकमान्य पदवी ही शाहू छत्रपती महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वापरलेली आहे. सर्व जो करस्पॉन्डन्स झालेला आहे त्यामध्ये शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य असं म्हणतात. शाहू महाराज टिळकाला आतंकवादाचं जनक म्हणतात. पहिली दंगल जी झाली महाराष्ट्रात आणि भारतात ती बाळ गंगाधर टिळक यांनी घडून आणलेली आहे. आणि राहायला फंडिंगचा मुद्दा, तर त्यांनी खूप मोठा फंड गोळा केला होता आणि त्याचा फ्रॉड करण्यात आला होता, असे ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत. राज ठाकरे यांनी एक मुद्दा मी याच्याबद्दल हे क्लिअर करतो की मला विलास खरातांबद्दल तसं खूप आदर आहे.
म्हणजे ते जरी माझ्यापेक्षा ते लहान असले तरी अभ्यासपूर्ण ते बोलत असतात. तरी सुद्धा एक मुद्दा याच्यामध्ये एक मी सांगतो, तो म्हणजे की रायगडवरची जे तोफा टाकून जर नुकसान केलं, मग इंग्रजांनी केलं, आता हे आपल्या तोंडामध्ये ते आलेलं आहे. तर रायगडवर तोफा इंग्रजांनी चालवलेल्या नाहीत, हे सर्वांनी लक्षात घेतलेलं पाहिजे. रायगडवरच्या तोफा किंवा रायगड नेस्तनाबूत करायचं काम 1772 माधवराव पेशव्यांनी केलेलं आहे आणि त्याचे दस्तावेज म्हणजे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. आणि त्याच्यामुळे रायगड आपलं जे त्यांनी जे काय जाळपोळ केली किंवा कागदाची नेस्तनाबूत केलं, जे इमारती पाडल्या, त्या सर्व झाकून टाकण्यासाठी इंग्रजांचं नाव त्यांनी पुढे केलेलं आहे. अजिबात ते बरोबर नाही आहे. आणि आता ते अलीकडे असं सांगतात की पोटला डोंगरावरून इंग्रजांनी तोफेचा मार केला आणि मग त्याच्यामुळे रायगड जळाला. हे सर्वस्वी खोटं आहे. मला वाटतं ज्यांना शंका असेल त्यांनी पोटला डोंगरावर जावं किंवा रायगडच्या समोर जे 12 टाके आहे आणि ॲम्युनिशन म्हणजे त्या दारुगोळ्याचं कोठार आहे, तिथे जाऊन त्याचं नीट निरीक्षण करावं. मग आपल्याला ह्याचा सर्व उलगडा होईल की असा प्रकार झालेला नाही. इंग्रजांनी जे त्यांच्याकडून आपल्याकडून घेण्यासाठी जे काय केलं असेल तेवढंच. पण इंग्रजांच्या एका पत्रामध्ये असं आहे की आपण ते इंग्रजांचे कॅप्टन किंवा सेनापती ते राजाला कळवतात की आपण म्हणजे ज्यावेळेस हे जे कळवलं ते 1818 मधली गोष्ट आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की आपण रायगडवर येण्यासाठी 50 वर्ष उशीर केलेला आहे, अन्यथा शिवाजी महाराजांचे सर्व महाल आणि सर्व जे काय त्यांचं कार्य वगैरे होतं ते रायगडवर आपल्याला पाहायला मिळालं असतं. हे आपण 50 वर्षापूर्वी रायगडवर यायला पाहिजे होतं. आणि त्याच्यामुळे हे निर्विवाद आहे की रायगड इंग्रजांनी तोफा टाकून काही नेस्तनाबूत केलेलं नाही. हे काम पेशव्यांनी केलं आहे आणि त्यांचं नाव माधवराव पेशव्यांपासून पुढे आहे. माधवराव पेशवे हे सुरुवातीचे आहेत की ज्यांनी रायगडवरचा झेंडा, भगवा झेंडा खाली उतरवायला सांगितला आणि रायगड घेण्यासाठी 40,000चं सैन्य घेऊन ते तिथे गेलेले आहे. असं भयानक हरामखोरीचं काम माधवराव पेशव्यांनी केलेलं आहे. नाही, हा एक स्वतंत्र विषय असू शकतो की पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असेल किंवा एकूणच शिवशाही जी महाराष्ट्रामध्ये होती ती संपवण्यासाठी काय काय काम केलं, कारण तो इतका मोठा इतिहास आहे की त्यावरती एक वेगळा इंटरव्ह्यू तुमचा करता येऊ शकतो. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर खरात सरांना आहे. अर्थातच त्यांना जी डॉक्टरीची पदवी मिळाली आहे, PhD मिळालेली आहे, ती नरहर कुरुंदकर यांच्याच साहित्यावरती त्यांनी जे काम केलं, जे संशोधन केलं त्यावरती मिळालेलं. त्यामुळे हा प्रश्न डॉक्टर खरात सरांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला विचारणं हे चुकीचं ठरेल. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये काल असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नरहर कुरुंदकर जे नांदेडचे आहेत याचा पण त्यांनी उल्लेख केला. त्यांनी बरंच काही चांगलं लिहून ठेवलं आणि त्यांनी जसं लिहिलं तसं शिवाजी महाराजांबद्दल इतकं चांगलं कोणीच लिहिलेलं नाहीये. आणि तुम्ही कुरुंदकरांवरती PhD केलेली आहे, त्यांच्या साहित्यावरती PhD केलेली आहे, काय सांगाल, कितपत खरं आहे? मराठवाड्यामध्ये जी सभा झाली आहे, होऊ शकते की मराठवाड्याच्या ब्राह्मणांना खुश करण्यासाठी नरहर कुरुंदकरांचा उल्लेख करणं त्यांना अनिवार्य वाटत असेल. नरहर कुरुंदकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करणारे एक महाबदमाश व्यक्ती आहेत. ते संशोधक किंवा विचारवंत वगैरे असे काही नाही, कारण त्यांच्या लेखनामध्ये संशोधनाचे असे कोणतेही मापदंड त्यांनी फॉलो केलेले नाहीत. मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आदरणीय दारवटकर सरांनी खूप विस्तृत लिहिलेलं आहे. त्यांचा असा दावा आहे की छत्रपती संभाजी महाराजांची मृत्यू झाल्यानंतर 160 वर्षानंतर बखरी लिहिण्यात आल्या आणि त्या बखरीमध्ये कपोलकल्पित कथा रचण्यात आल्या. अर्थात त्या पुण्याच्या ब्राह्मणांनी लिहिलेल्या आहेत. आणि पहिल्यांदा बखरकारांचं जे म्हणणं होतं चरित्रहीन संभाजी, दुराचारी, व्यसनी संभाजी, अशी जी मांडणी बखरकारांनी केली होती
त्याला छेद देण्याचं काम प्रसिद्ध कायस्थ इतिहासकार, ही दुर्दैवी गोष्ट आहे, स्वतः राज ठाकरे कायस्थ आहेत आणि त्यांनी कुरुंदकरांना वाचलंय, पण कायस्थ इतिहासकार असलेले महाराष्ट्राचे आणि जगात मोठे प्रसिद्ध असलेले बासी बेंद्रे यांना त्यांनी वाचलं नाही. बेंद्रे यांचं संभाजी चरित्र आल्यानंतर 1960-61 साली एक दीर्घ लेखमाला लिहिली आणि मागोवा नावाच्या पुस्तकामध्ये नरहर कुरुंदकरांनी बेंद्रे यांनी मांडलेला अस्सल संभाजी महाराजांचं चरित्र याला काउंटर म्हणून लेखन केलं. मुळात महाराष्ट्राच्या लोकांना मला हे सांगावंसं वाटतं की इंग्रज गेलेले आहेत, अभ्यासक्रम मंडळ ब्राह्मणांच्या ताब्यात आलेली आहे. मग मराठी विषय शिकणाऱ्या PG पर्यंत शिकणाऱ्या लोकांसाठी सावंतांची कादंबरी असेल किंवा रायगडला जेव्हा जाग येते असं नाटक असेल, असं प्रोपगंडा करून सिलेबसमध्ये पुस्तकं जोडून एकतर्फी कथा, कादंबरी आणि नाटकं याच्यातून महाराष्ट्रातल्या लोकांवर संस्कार झाले. परंतु बेंद्रे यांच्या पुस्तकाला म्हणून रायगडला जेव्हा जाग येते नाटक लिहिण्यात आलेले प्रतिक्रिया म्हणून, आणि खुद्द कुरुंदकर म्हणतात की 2-3 वर्ष खपून सावंतांच्या हस्ते मी एक कादंबरी लिहून घेतली आणि त्यांची सर्व पुस्तकं हे सदाशिव पेठेतल्या देशमुख आणि देशमुख कंपनीद्वारे प्रकाशित केली जात होती. राज ठाकरेंनी सांगितलं नाही की कुरुंदकर किती महान होते, तर कुरुंदकरांनीच त्यांच्या मागोवा पुस्तकामध्ये जी वक्तव्य म्हटलेली आहे ती जरा मी सांगू इच्छितो. कुरुंदकरांनी मागोवा नावाच्या त्यांच्या पुस्तकामध्ये पृष्ठ 106 वरती संभाजी महाराजाबद्दल काय लिहिलंय ते बघा. औरंगजेबाची एक मुलगी शिवाजीची प्रियसी होती असा प्रवाद आहे. दुसरेने संभाजीवर प्रेम केले अशीही बोलवा आहे. संभाजीने औरंगजेबाला मुलगी मागितली होती. आता ही लाईन बखरकरांची आहे, ही लाईन हेतुपूर्वक बदनामी करणाऱ्यांची आहे. आणि संभाजी महाराज चरित्रवान आहे, साहित्यकार आहे, धुरंधर आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन असलेला एक पराक्रमी राजा आहे अशी भूमिका बेंद्रे यांनी मांडली. त्याला काउंटर म्हणून बळजबरीने रेटण्याचा हा प्रकार आहे. दुसरे एक मत त्यांनी असं मांडलं की जसं अकबराला किंवा मुघलांना जनानखाने होते तसे जनानखाने शिवाजी महाराजाला असते तर काही फरक नसता पडला, अशोकाला असते तर काही फरक नसता पडला, अशी मांडणी करणारा कुरुंदकर कसा असू शकतो. आता संभाजी महाराज हा चरित्रहीन आहे, बदफैली आहे अशी जी मांडणी केली आहे त्याबद्दल त्यांनी अधिक उच्चांक गाठला. कुरुंदकरांनी मागोवा पृष्ठ 116 वरती आणखी एक घाणेरडे विधान केलेलं आहे. मी तुमच्या MNTV चॅनलच्या द्वारे महाराष्ट्रातील तमाम मराठा बहुजन समाजाला सांगू इच्छितो की हाच तो नरहर कुरुंदकर आहे जो बम पुरंदरेचा मित्र होता. त्यांची आपसी पत्रव्यवहार आहेत. कुरुंदकर म्हणतो उत्तरकालीनांनीच त्याला व्यभिचारी बदफैली म्हटलेले नाही, समकालीनांनी संभाजीवर असेच ताशेरे ओढलेले आहेत. मोगल विलासी असूनही त्या बाबीचा कोणी गंभीरपणे उल्लेख करत नाही. संभाजीचा मात्र उल्लेख होतो. याचे कारण संभाजी पित्याप्रमाणे सत्पुरुष नव्हतात, समकालीन सरदाराप्रमाणे किंबहुना आजाप्रमाणे विलासी होता. हेही असेल पण याबाबत उत्तम मार्ग संभाजीचे रणकौशल्य व मुत्सद्दी पण सांगून गप्प बसण्याचा असतो. त्याला संत ठरविणे उपलब्ध पुराव्यावर टिकणारे नाही. हे जे विधान आहे, हे जे विखारी विधान आहे, एक तर संभाजी महाराजांचं चरित्र आणन आहे. याबद्दल मी सांगू इच्छितो की भारत इतिहास संशोधन मंडळाने सन 1915च्या आसपास जेबुनिसा अशा नावाखाली, जेबुनिसा आणि चरित्र, संभाजीचे चरित्र या खाली एक ब्राह्मण लेखकाने लेख लिहिला, संशोधन प्रकल्प. त्या लेखामध्ये औरंगजेबाच्या ज्या दोन्ही मुली अविवाहित राहिल्या यावरून असा कयास काहींनी लावला. एका बंगाली लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हनन केलं, किंवा औरंगजेबाच्या दुसरी जो मुलगी आहे तिच्याशी संभाजी महाराजांचा संबंध दाखवला. तेव्हा तो भारत इतिहास संशोधन मंडळाच्या इतिहासकार, ब्राह्मण इतिहासकार असं म्हणतो की त्या दोन्ही मुलीचा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांशी दुरान्वय संबंध नाही. तो पुढे असंही म्हणतो की औरंगजेबाची ती मुलगी, थोराड असलेली मुलगी,
तिचा आणि छत्रपती संभाजी महाराजाचा उभा हयातीत कधी भेटही झाली नाही आणि ती कधी उभा हयातीत महाराष्ट्रात आली सुद्धा नाही, तेव्हा भारत इतिहास संशोधन मंडळच त्यांना रिजेक्ट करते. दारवटकर सरांनी त्यांच्या लेखनामध्ये तर रिजेक्ट केले पुराव्यानिशी. हे का करत आहेत? तर संभाजी महाराजाची हत्या ब्राह्मणांनी, पेशव्या ब्राह्मणांनी केली, त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी त्यांना दुराचारी, त्यांना बतपैली दाखवावं लागणार आहे. हा कुरुंदकर म्हणतो की तो आजाप्रमाणेच विलासी होता. म्हणजे शहाजी राजांवर कुरुंदकर हा चरित्रहनन करतो. अशा व्यक्तीला जर राज ठाकरे आदर्श मानत असतील तर याबद्दल मराठा लोकांनी, बहुजन लोकांनी विचार करायला हवा. मी यावर एवढंच म्हणू शकतो. राज ठाकरे यांनी आणखीन एक स्टेटमेंट केलं की या कुरुंदकरांच्या मुद्द्यावरती तुम्हाला काय म्हणणं? कुरुंदकरांच्या बद्दल आता विलासरावांनी जे बोललेलं आहे हे पूर्णपणे बरोबर आहे, परंतु एवढ्यावरच हा विषय थांबत नाही. याच्यामध्ये असं आहे की आपण औरंगजेबाची मुलगी लगेच संभाजीराजांना जोडून मोकळे होतो, म्हणजे हा केवळ पर्शियन आणि युरेशियन लोकांच्या पेनाचा उपयोग आहे. महात्मा फुले ज्यांना कलम कसाई म्हणतात, हा आपण म्हणतो, पण त्यांना तो उपयोग वाटतो की बा असं लिहिण्यासाठी आपल्याला मोकळं रान मिळालं. वास्तविक पाहता शिवाजी महाराजांवरच त्यांना आक्षेप घ्यायचे होते, त्यांना बदनाम करायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप खटाटोप केलेला आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं प्रकरण सुद्धा हे त्यातून आलेलं आहे. पण एक सांगतो की कल्याणच्या सुभेदाराच्या सून हे प्रकरण झालेलंच नाही आहे. ते वाईच्या गोळे ब्राह्मणाच्या घरामधल्या गोळे ब्राह्मणावर जो अत्यंत वाईट पद्धतीने वागत होता, शिवाजी महाराजांनी हल्ला करून त्याला तिथं संपवलेलं आहे आणि त्याची सून रडतोंडीच्या घाटातून प्रतापगडच्या पायथ्यातून पुढे जात असताना पकडली गेलेली आहे. ती पकडली गेलेली सत्य कथा झाकून ठेवण्यासाठी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं खोटं प्रकरण या लोकांनी पुढे केलं की बाबा काय नाही, आम्ही फार चांगले आहोत आणि असं काय झालेलं नाही. ते कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे प्रकरण आहे, सुनेचे प्रकरण नाही, हे वाईच्या गोळे ब्राह्मणाच्या सुनेचं प्रकरण आहे आणि ते झाकून ठेवण्यासाठी हे प्रकरण पुढे काढलेलं आहे. संभाजीराजांच्या बाबत आपण म्हणतो की झेबुन्निसा आणि संभाजीराजा, पण त्या दोघांच्या मध्ये वयाचं किती अंतर होतं याचाही कोणी लिहिणाऱ्यांनी विचार केलाय का? जवळ 17-18 वर्षाचं अंतर दोघांच्या मध्ये होतं. झेबुन्निसा एवढी मोठी होती की ती संभाजीराजांची आई होती, आईसोबत होती आणि अशा झेबुन्निसाचं जर हे प्रेम प्रकरण ह्यांच्याबरोबर होतं म्हणजे मातेने मुलावर प्रेमच करू नये असं ह्यांना म्हणायचं का काय? इतक्या वाईट पद्धतीने लिहिणं म्हणजे हा काय इतिहास नव्हे, हे केवळ आपल्याला वाटतं म्हणून लिहिलं असंच झालं. आत्ता आपल्याला हे सांगतो की शिवशाहीचा शोध हे वसंत काणेकरांनी पुस्तक लिहिलेलं आहे. मी थोडंसं इकडे आलो करून पण ऐकायला काही हरकत नाही. त्या शिवशाहीचा शोध पृष्ठ क्रमांक 47 मध्ये ह्या लोकांनी, ह्या पर्शियन लोकांनी आणि युरेशियन लोकांनी, ज्यांना ब्राह्मण म्हणून आज आपण मराठ्यांनी हे घेतलेलं आहे, त्यांच्याबरोबर जायला लागलेलं आहे, या लोकांनी ह्या मराठ्यांबद्दल पृष्ठ क्रमांक 47 वर काय लिहिलंय हे नक्की वाचावं आणि मग त्यांनी ठरवावं की आपण काय करतो ते. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे मराठे, यांना काही इतिहास नाही, यांना काही इतिह्य नाही, यांना काही भाषा नाही, यांना काही धर्म नाही, हे 4 दाणे फेकले की टिपणारे लोक आहेत. आणि असे हे पूर्ण पानभर त्याने गेलं की अशा माणसाने वसंत काणेटकरांनी इतकं वाईट लिहिलेलं. 47 राहिलेला भाग 48 वर येतो. त्यांना आम्ही पत्र पाठवलं होतं वसंत काणेटकरांना आणि सांगितलं होतं की हे तुम्ही लिहिलेलं सगळं खोटं आहे, हे पाहिजे असेल ते पुरावे पहा आणि हे उत्तर द्या, हे द्या. वसंत काणेटकरांचं मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं आम्ही
तुम्ही जे दिलेलं आहे ते सगळं बरोबर आहे. कारण आमच्याकडून अशा चुका का झाल्या तर आम्हाला असं कोणी सांगितलंच नाही की आम्ही हे चूक करतोय. आम्हाला वाटायचं आम्ही लिहितो तेच बरोबर आहे. पण मग मी त्यांना असं विचारलं, तुम्ही लिहिता ते बरोबर आहे, पण इतिहासाचं काय? मग इतिहासाच्या नावाखाली तुम्ही हे खोटं का करता? मला काय की शिवाजी महाराजांचं एकदम चांगलं आहे. आणि मग ते हळूहळू संभाजी महाराजांकडं वळले. आणि संभाजी महाराजांकडे वळल्यानंतर मी त्यांना सांगितलं की राजवाड्यांचं उदाहरण घ्या, कोणाचंही उदाहरण घ्या, कोणाला किती स्त्रिया होत्या त्याचं हे काढा. आणि मी तुम्हाला चॅलेंज करतो की संभाजी राजांना किती स्त्रिया होत्या हे तुम्ही मला सांगा. सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या. अन्यथा ही लोक तोच धागा पकडून नुसते का ढोल वाजवत बसतील आणि मराठी त्याच्यावर अभ्यास करणार नाहीत. आणि त्याच्यामुळे हा बदफैलीचा शिक्का त्यांच्यावर लागला जाईल. तो आपल्याला सांगतो की संभाजी राजांना फक्त एक स्त्री होती, फक्त एक स्त्री असणारे संभाजी महाराज बदफैली कसे होतात. आणि आपल्याला दुसरं एक सांगतो, परमानंद काव्याच्या शिवभारत हे नाव नसलेल्या पुस्तकाला शिवभारत नाव दिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं परमानंदांनी की एक प्रकारचा एक कंदाचा रस ते प्यायचे. ज्या वेळेस संभाजीराजे रायगडवर असायचे त्यावेळेस पहाटे उठून स्वतः शिवाजी महाराजांच्या समाधीवर जायचे, ते स्वतः पूजा करायचे, स्वतः स्फुट म्हणायचे, स्वतः काय असेल ते स्वतःच्या, कुठलाही भटजीला ते तिथे उभे करत नव्हते. आणि त्याच्यानंतर ते स्वतः त्या कंदाचा रस प्यायचे. त्या कंदाचा रस असा आहे की त्याच्याबद्दल मी आयुर्वेदिक अनेक डॉक्टरांना विचारलं तर त्यांनी होकार दिला की ते बरोबर आहे. तो कंदाचा रस पिला तर माणूस दारूसुद्धा जवळसुद्धा जाऊ शकत नाही आणि टिकू शकत नाही. कारण का तो कंदाचा रस पिल्यानंतर दारू बिरू जो कोण म्हणत असतील ते सर्वस्वी चूक करतायत. हे पण हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि अशा माणसाला तुम्ही बदफैली म्हणता, स्त्रियाचा दाखवता. अरे ज्यांनी आयुष्यभर फक्त एका स्त्रीबरोबर संसार केला, ज्यांच्याकडे 507 किल्ल्याचा जो मालक होता, ज्यांच्याकडे 2500 सैनिक लढाऊ होते, 2000 सैनिक हे महसूल खात्यात होते, अशा माणसाबद्दल तुम्ही हे करता ज्याच्याबद्दल अक्षरशः म्हणजे ज्यांची जैबुन्निसा बरोबर हे सांगतात ना, ती सुद्धा म्हणली की हे माझं मुलासारखं आहे. अशा स्त्रिया म्हणजे आईसारखी ती असलेल्या स्त्रीला तुम्ही अशा पद्धतीने रंगवता, हे काय योग्य नव्हे. हे तुमचे मूळ गुण दाखवतात की तुम्ही परच्यातून आलेले लोक आहात. आणि पर्शिया युरेशियाच्या हा जो संबंध इतिहासामध्ये आहे ह्याच्याबद्दल आपण खोलवर जास्त गेलं पाहिजे. तेव्हा आपल्याला ह्याचा चांगला उलगडा होईल की ही लोक कुठल्या पद्धतीने आले. फार वर्ष झालेले नाहीत, आत्ता आलेले आहेत. हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं. संत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आणि गणितसुद्धा दिलेलं आहे. कोणाला पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी येऊन चर्चा करावी. बरोबर. प्रश्न आता आपला हा आहे की ब.म. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि कालच्या सभेमध्ये राज ठाकरे असं म्हणतात की जेम्स लेनने जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचा किंवा जेम्स लेनचा आणि ब.म. पुरंदरेचा काहीही संबंध नाही. ह्यावर तुम्ही एक इतिहासकार आहात, तुम्ही जवळून इतिहास लिहिलेला आहे, बघितलेला आहे, त्यावर प्रचंड प्रमाणामध्ये तुमचं लिखाण आहे, अभ्यास आहे. पुण्यामध्येच हे सर्व प्रकरण घडलं आणि पुण्यातूनच ही जी अफवा आहे ती उठली गेली. काय सांगाल यावर? राज ठाकरेंनी अभ्यास करावा असं मी पहिल्यांदा सांगेल. हे नसते उद्योग कशाला हे करतात. सामाजिक काम करायचं असेल तर लोकांचे अनेक प्रश्न पडलेले आहेत जे आपल्याला माहीत नाही, ते कशाला बोलावं त्याबद्दल. हे राज ठाकरेंना माझं सांगणं आहे की तुम्ही असे उद्योग काय करू नका. कारण ते म्हणतात की यांचा काही संबंध नाहीये म्हणून. संबंध नाहीये तर तुम्ही जेम्स लेनला विचारलंय का? तुम्ही जे जेम्स लेनचं सांगता ना आणि दुसरं जेम्स लेन बोलले हे दाखवतं, त्याच्याबद्दल सुद्धा शंका आहे. कारण ते तसे नाही आहेत. एक जेम्स लेननी त्यांच्या पुस्तकामध्ये ब.म. पुरंदरे यांचं नाव घेतलेलं आहे की त्यांचं सुद्धा
आधार घेतलेला आहे ते स्पष्टपणे आहे. आता आधार घेतलेला असं का आकाशातून पडतो का? बोलल्याशिवाय कळतं का? बोलल्यानंतरच कळतं, न बोलता कळतं. तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि एवढंच नव्हे की जेम्स लेनचा नॅरेटिव्ह एलिमेंट जो शोधत होता इन द लाईफ हिस्ट्री ऑफ द शिवाजी महाराज, हे त्याचा विषय होता. तर त्याला इतिहासाचा संबंध नव्हता असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेही बऱ्याचशा प्रमाणात खरं आहे. पण त्याने नॅरेटिव्ह एलिमेंट घेताना कोणाकडून विचार घेतले हे फार महत्त्वाचं आहे. त्यांनी त्या ग्रुपमध्ये, म्हणजे त्यांनी नावं पण दिलेली आहेत, त्या नावाच्या ग्रुपमध्ये तो अडकला गेला आणि त्यांनी सांगितलं ते त्यांनी केलं. त्याच्यामध्ये बम पुरंदरे सुद्धा एक आहेत असं त्याच्यामध्ये त्या पुस्तकात आलेलं आहे. आणि त्या एवढंच नव्हे तर बम पुरंदरे त्यांनी एक गोष्ट त्या पुरंदरांबद्दल फार चांगली सांगितली होती की बम पुरंदरे हे जे आहेत हे यांना इंग्रजी भाषा अजिबात येत नाही आणि इंग्रजी भाषा येत नाही, मराठी भाषेबद्दल सुद्धा ते आम्ही साशंक आहोत इतके त्यांनी सांगितले. आणि असा माणूस जर त्याला जर हे माहीत नसेल तर तो इतिहास कसं काय लिहू शकेल? हा प्रश्न आहेच ना. म्हणजेच काय झालं की बम पुरंदरेंच्या बद्दल जेम्स लेननी हे स्पष्टपणे केल्यानंतर बम बद्दल आता काय पाहिजे? त्यांचं जे पुस्तक आहे राजा शिव छत्रपती, ती कादंबरी आहे. कादंबरी सुद्धा फिकी आहे, इतकं वाईट त्याच्यामध्ये लिहिलेलं ते. दॅट इज द डिफॅमेटरी बुक फॉर द मराठोज. हे सगळं आहे मराठ्यांच्या बद्दल बदनामी करण्याचं ते पुस्तक शिवाजी महाराजांच्या नावाखाली कव्हर केलेलं पुस्तक आहे असं मी ठामपणे म्हणतो. आणि कोणाला पाहिजे असेल तर तिथेही सिद्ध करून दाखवतो. आणि ही गोष्ट अशी असताना त्यांना त्यांची वकिली काय, वकीलपत्र दिले का राज ठाकरेंना? कशासाठी वकिली करावी? ते गेलेले आहेत. त्यांचं पुस्तक आहे. पुस्तक समोर ठेवा. तुम्हाला आकलन नाही झालं तर या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला सांगतो. आणि एवढं हे करायचं ते सोडून तुम्ही ह्या नसते उठाठोवी कशासाठी करता? तो त्यांचा राजकीय हेतू आहे, त्यांना त्यातून काय साध्य करायचं आहे. मला डॉक्टर खरात सरांना विचारायचं आहे की कसं बघतं राज ठाकरेचं स्टेटमेंट की यांचा दोघांचा काही संबंध नाहीये? ईडीची चौकशी झाल्यानंतर राज ठाकरे बदललेले आहेत. पूर्वी ते नरेंद्र मोदींचे व्हिडिओ लावा रे म्हणून सभेत सांगत होते आणि ईव्हीएम साठी देशभर मोर्चा बांधणीचं काम करू आणि बीजेपीला एवढं एकदम मतं कसे मिळतात? तेव्हा राज ठाकरेंची दोन अँगल आहे. अँटी बीजेपी राज ठाकरे आणि आता बीजेपी फॉर राज ठाकरे. तर हे राजकीय दृष्टिकोनातनं हे स्टेटमेंट्स आहेत. आणि होऊ शकते 2024च्या निवडणुकीसाठी बीजेपी सोबत अलायन्स करण्याची पार्श्वभूमी चालू आहे. ब्राह्मण लोक खुश झाल्याशिवाय बीजेपी वाले कसं काय जवळ करणार? हा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की जेम्स लेननी जे पुस्तक प्रकाशित केलं त्यामध्ये भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुणे विद्यापीठ या 3 संस्थातल्या काही ब्राह्मणांनी त्यांना मदत केली असं त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये नोंदवलेलं आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातून करण्यात आलेली आहे. याबद्दल जनजागृती करण्याचं काम भामसेब आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमाने करण्यात आलं. असलियत लोकांपुढे मांडण्यात आली. त्या पुस्तकामध्ये दादू कोंडदेवचं उदात्तीकरण आहे, रामदासाचं उदात्तीकरण आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2 कमिट्या गठीत केलेल्या होत्या. काय रामदास गुरु आहे काय दादू कोंडदेव गुरु आहे काय? दोन्ही कमिट्यामध्ये ब्राह्मण इतिहासकार होते. त्यांनी सुद्धा ॲग्री केलं की गुरु असल्याचा कोणताही पुरावा नाही. शाहू छत्रपती महाराजांचा वेदोक्त प्रकरणात अपमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या पूर्वजांची कागदपत्र ढुंडाळली आणि त्यांचा इंटरेस्ट वाढला की मराठ्यांचा इतिहासच लिहिण्यात आलेला नाहीये, म्हणून आपला अपमान झाला. आणखी कोणाचा अपमान झाला तर आपल्यापेक्षा कायस्थांचा सगळ्यात जास्त अपमान झाला. म्हणून मुंबईत असणारे केसी ठाकरे, ज्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणतात,
त्यांनी पुरस्कार देऊन, त्यांना पैसे देऊन, त्यांना छत्रपतींच्या घराण्याबद्दल लिहायला लावलं. आणि जे ग्रामण्य चालले कायस्थांच्या विरोधात की ब्राह्मणांची बराबरी करू नये, जानवे घालू नये, उपनयन करू नये, असे सुद्धा उद्योग झालेत. कायस्थांचा इतिहास तुम्ही लिहा, छत्रपतींचा इतिहास लिहा आणि अत्यंत कशाची पर्वा न करता लिहा. आणि कशाची पर्वा न करणारा लेखक म्हणून त्यांना कोदंड अशी उपाधी शाहू छत्रपती महाराजांनी दिली. ते त्यांनी बघायला हवं होतं. राहता राहिला जेम्स लेनचा मुद्दा. तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की हे अत्यंत घाणेरडं पुस्तक आहे, अत्यंत विकृत पुस्तक आहे. आणि ते पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे फापट पसाऱ्याने लिहिलेलं जे पुरंदरेचं पुस्तक आहे ते संक्षिप्त रूप आहे, केवळ मात्र इंग्रजी भाषेमध्ये. त्याचे 70 ते 80% पुरावे पुरंदरे लिखित पुस्तकाचे आधारावर घेतलेले आहे. खूप वाईट असं पुस्तक आहे. त्यामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रहनन नाही आहे, माँसाहेब जिजाऊंचं चरित्रहनन आहे, त्यामध्ये शहाजीराजे भोसले यांचं चरित्रहनन आहे, त्यामध्ये संभाजी महाराजांना दुराचारी, व्यभिचारी असं डायरेक्ट म्हणलेलं आहे. आणि एवढं घाणेरड्या गोष्टी पुरंदरेने प्रस्तुत केल्या. त्या पुस्तकावर जी बंदी घालण्यात आली, कोणामुळे घालण्यात आली? आमच्यामुळे घालण्यात आली. आम्ही आंदोलन केलं, आम्ही त्यांना एक्सपोज केलं. जर आज राज ठाकरे त्यांची वकिली करत आहे तर त्यांनी उत्तर द्यायला हवं. बम पुरंदरेने सोलापूरच्या कार्यक्रमामध्ये आणि एका सामन्याच्या एका मध्ये छापून आलाय जाहिरात म्हणून की जेम्स डब्ल्यू लेन्स यांचं हे पुस्तक खूप उत्तम आहे, ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे. तो दुसरा जो वाल मंजूळ आहे त्यांनी स्वतः पुस्तक लिहिलंय, आमचे परदेशी मित्र. त्यामध्ये त्यांचा एक परदेशी मित्र बम पुरंदरे आहे. तेव्हा राज ठाकरे यांनी नको त्या विषयामध्ये डोकं घातलेलं आहे. पुरंदरेने स्तुती केली आहे, वाल मंजुळाने स्तुती केली आहे. तेव्हा दोन्ही तरफ से प्यार था, एक तरफ से प्यार नहीं था. आम्हाला एवढं म्हणायचं आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या लोकांना माझं अपील आहे, त्यांनी तो विषय उकरून काढला आहे तर त्याचा शेवट महाराष्ट्राच्या लोकांनी करायला हवा. तो विषय हा आहे की बंदी घातली आंदोलनामुळे, परंतु ती बंदी उठावी यासाठी ह्याच भटमंडळींनी कोर्टामध्ये वकील बनले. आणि एवढंच नाही तर हायकोर्टामध्ये वकील बनले आणि सुप्रीम कोर्टामध्ये वकील बनले. काय मुद्दा होता हायकोर्टामध्ये मुद्दा हा होता की सरकारी पार्टीने मुद्दा उपस्थित केला की ह्या पुस्तकामुळे 2 समूहामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. मग हायकोर्टाच्या जजनी विचारलं की ते 2 समूह कोणते आहेत? एक शिवाजी महाराजाला मानणारा समूह आणि शिवाजी महाराजाला न मानणारा समूह, असं त्यांनी ढोबळ मानाने मांडलं. पण ते समूह 2 कोणते आहेत? त्यावेळेस त्या सरकारी वकिलांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली नाही आणि ह्या एकच मुद्द्यावरती त्यांची केस उडवून लावली आणि पुस्तकावरची बंदी हटवली. सुप्रीम कोर्टामध्ये गेले, प्रशांत भूषण सारखा एक्सपर्ट वकील लावला होता. त्या ठिकाणी ही बाजू मांडण्यात आलेली आहे की जेम्स लेननी कोणती बदनामी केली नाही. सुप्रीम कोर्टमध्ये बसलेल्या जजेसच्या पुढे ही बाजू मांडण्यात आली आणि जजेसनी ती गोष्ट कोट केली त्यांच्या 2009च्या जजमेंटमध्ये. आणि हे सांगण्यात आलंय की भारतीय संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स आहेत आणि ह्या पुस्तकावरची बंदी घातल्यामुळे विचार अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, असं सांगून जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवण्यात आलेली आहे. ज्यामध्ये अत्यंत आक्षेपार्ह विधाने आहे, अत्यंत बदनामीकारक विधाने आहे. केवळ मराठ्यांचीच बदनामी नाही आहे, ती संपूर्ण भारताची बदनामी आहे, बहुजन समाजाची बदनामी आहे. मी या ओघाने 2 विधानं त्यांचे कोट करू इच्छितो की त्यांनी कोणती विधानं म्हटलेली आहे ज्याच्याबद्दल राज ठाकरेंनी माफी मागायला हवी. महाराष्ट्रातल्या जनतेची राज ठाकरे यांनी माफी मागायला हवी. जे पुस्तक 100-125 रुपयाला मिळत नव्हतं, आज अमेझॉनवरती ग्लोबल मार्केटिंग करून कुठेही मिळू शकतं. आजही या सरकारने, महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी त्या पुस्तकावर बंदी घालायला हवी. पेज नंबर 93 वर जेम्स लेन असा म्हणतो, 2 मिनिटं तुम्ही सांगा. जेम्स लेनच्या पुस्तकातील पृष्ठ 93 वर
ते वाक्य आलेलं आहे. ते असं म्हणतात, महाराष्ट्रीयन टेल्स जोक नॉटिली सजेस्टिंग दॅट दादोजी कोंडदेव इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी. मला सांगा, हे एवढं जे म्हणलेलं आहे की बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी आणि दादोजी कोंडदेवचं नाव त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि इट रिव्हेल्स दॅट असं म्हणून त्यांनी हे वाक्य त्या टाकून दिलं. म्हणजे कुठलं तरी पडद्याच्या मागे उभं राहून त्याचा आधार घेऊन असे आपल्याला जे पाहिजे ते वधवून जेम्स लेकडून ह्या पुणेरी पर्शियन लोकांनी घेतलेलं आहे. डॉक्टर खरात सर, एक आता तुम्ही जो उल्लेख केला की राज ठाकरे यांनी बीजेपी सोबत काही युती होऊ शकते आणि मग बीजेपी सोबत जर जायचं असेल तर अगोदर ब्राह्मणांना खुश केलं पाहिजे. हा तर झाला राज ठाकरेंचा राजकीय फायदा, त्यांना काय मिळेल. मराठा सहित जे बहुजन समाजातले लोक आहेत किंवा समस्त बहुजन समाज आहे यांना राज ठाकरेंचं समर्थन केल्याने काय फायदा होईल. मराठा किंवा तत्सम बहुजन समाजाचा सत्यानाश होईल. फायदा काय, नुकसान आहे. आमचे प्रेरणास्थानावर हल्ला केला जातोय, आमच्या आदर्शावर हल्ला केला जातोय. बहुजन समाजामध्ये जी सत्यशोधक चळवळ होती त्या सत्यशोधक चळवळीने दोष दुश्मनची पहिचान केली. ती सत्यशोधक चळवळ काँग्रेसने गिळंकृत केली. आज घडीला मराठा वर्गामध्ये एक वाचणारा, चिकित्सा करणारा वर्ग तयार होऊ लागलाय. त्याला शह देण्यासाठी राज ठाकरेला हवा दिली जाते. ही गोष्ट तर निर्विवाद आहे की सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ही महाराष्ट्रातून उदयाला आलेली आहे. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. तेव्हा ह्या सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटला शह देण्याचा काम ते करत आहे. यातून त्यांचा व्यक्तिगत फायदा होऊ शकतो. जसा ईडीतून त्यांना एक्सक्यूज करण्यात आलं, स्वाभाविक त्यांचा फायदा होतोय. परंतु बहुजन समाजाचं प्रेरणा नष्ट केली जाईल. जेव्हा प्रेरणा नष्ट केली जाते तेव्हा तो समाज गुलाम होतो. ब्राह्मणाची खेळी आहे. ते शिवाजी महाराजांना उचलतात, संभाजी महाराजांना स्वीकारतात आणि त्यांच्या नावाखाली बनावट कथा समाजामध्ये रूढ करतात, प्रचारात आणतात. काय राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा ब्राह्मणांच्या विरोधात कसा होता ते सांगणार आहे? काय ते इतिहासकार आहेत? काय ते विचारवंत आहेत? ते तर नकला करून प्रसिद्ध असलेले वक्ते म्हणून प्रसिद्ध आहे. याचा विचार बहुजन समाजाने करायला हवा. तुमच्या प्रेरणा नष्ट केल्या जात आहेत. जर 2024ला ते त्यांना प्रमोट केलं जात आहे तर आम्ही आमच्या वतीने जेम्स लेनच्या पुस्तकावर कोर्टामध्ये पुन्हा आम्ही याचिका दाखल करू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पुन्हा छत्रपती क्रांती सेना असेल किंवा भारत मुक्ती मोर्चा असेल याच्या माध्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा झगडा कोणाविरोधात होता याबद्दल आम्ही जनजागरण करू आणि आमच्या बहुजन समाजाला ह्या षडयंत्रकारी लोकांपासून वाचू. ॲडव्होकेट दारवटकर सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एक वेळ अशी होती जर प्रबोधनकार ठाकरेंसारखे कायस्थ जे आहेत ते म्हणजे पूर्णतः ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये ते लढत होते, लिहित होते, बोलत होते. परंतु आता तसं दिसत नाही. कायस्थ वर्ग जो आहे तो पूर्णपणे एकतर तो ब्राह्मणवादाचा पूर्णपणे शिकार झालेला आहे आणि ब्राह्मणवादावरती तो खुलून बोलत नाही, बोलायला तयार नाहीये. नेमकी काय कारणं झाली की त्यांनी ब्राह्मणवादाचा विरोध करणं जे आहे ते बंद केलं आणि त्यातून त्यांचं नुकसान काय झालं, समाजाचं काय नुकसान झालं? कायस्थ जे आहेत यांच्यासाठी, यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला इतिहास पाहावाच लागतो. कारण कायस्थांचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या पर्शियन लोकांनी, युरेशियन लोकांनी, म्हणजेच आजचे ब्राह्मण लोक जे तुम्ही म्हणतात ते, ह्या लोकांनी त्यांना शूद्र ठरवलेलं. आजही त्यांच्या वागण्या, बोलण्यात, लेखनामध्ये शूद्र असेच शब्द येतात. म्हणजे कायस्थ हे आजही शूद्र आहेत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ते शूद्र होते असं ब्राह्मणांनी लेखन केलेले. शिवाजी महाराजांना ते आवडलेलं नाही. शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे हुकूम केला की कायस्थ हे शूद्र आहेत. हे जे तुम्ही लिहिलेलं आहे हे चुकीचं आहे. त्याच्यासाठी लोकांना कळावं की कायस्थ हे केवळ शूद्र नाही आहेत किंवा काय.
तर त्याच्यासाठी कायस्थ प्रदीप हे पुस्तक ब्राह्मणांना लिहिण्यासाठी शिवाजी महाराजांनी हुकूम केलेला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे कायस्थांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. केवळ ब्राह्मण हा ह्या देशामध्ये आल्यानंतर हा आज तागायत प्रत्येक वेळी एक एक खेळी खेळतो. तो आपलं सामाजिक वर्चस्व कसं निर्माण राहील, कसं टिकून राहील हे पाहतो. आणि सामाजिक वर्चस्वातून राजकीय वर्चस्व आपलं कसं येईल, आपल्याकडे कसं येईल हे पाहत असतो आणि तसे तो विचार सांगत असतो. त्याचे विचार कुठेही खरे नाही आहेत. त्याचे हे धर्म म्हणून हे जे सांगत असतात ना, हे साधं ह्यांचे धर्म आत्तापर्यंत किती सांगून झाले. पर आर्य धर्म, चातुर्धर्म झालं, सनातन धर्म झाला ना, आता हे काय हिंदू धर्म. आता हिंदू धर्म म्हणल्यानंतर मला तर फारच आश्चर्य वाटतं की लोकांनी हिंदू शब्दाचा अभ्यास केला पाहिजे. मी मराठ्याने सर्व लोकांना आव्हानच करेन, हिंदू शब्दाची फोड जर केली तर आपल्याला काय दिसतं, हीन अधिक दो. हीन अधिक दो म्हणजे हीन म्हणजे हीनच, हे त्यांनी ठेवलेले. दो म्हणजे दुसरे, म्हणजे त्यांनी काय केलंय की हे जे दुसरे सगळे लोक आहेत हे हीन दर्जाचे आहे आणि तो आपल्याला जो शब्द धर्म म्हणून देत आहेत. म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. विशेषतः मराठ्यांनी जागृत व्हायला पाहिजे, याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि हा हैंदवी पर्शियन शब्दापासून जो हैंदवी शब्द औरंगजेब शिवीसाठी वापरत होता, ते हे ब्राह्मण तुम्हाला हिंदू शब्द म्हणून देत आहेत. आणि ते तुम्ही जर मानत असाल तर मग आपल्याला इतिहासामध्ये काय स्थान राहील हेही आपण पाहिलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हिंदू हा शब्द एकदम हीन आपण आहोत, हे सगळे दुसरे हीन आहेत याच्यासाठी वापरला जातो. म्हणजेच काय झालं की हा हिंदू हा धर्मच नाही आहे. आणि अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की हे फक्त आचरणामध्ये कसं आपण राहायचं वगैरे याच्यासाठी वापरायचा, ह्या धर्मासाठी याचा उपयोग काही करता येत नाही. पुण्याचे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की हिंदू हा धर्म नाही, हे फक्त आचरणामध्ये आणायचे क्लुप्ती आहे. कालच्या सभेमध्ये राज ठाकरे म्हणाले, प्रबोधनकारांचा उल्लेख करून, की प्रबोधनकार हे स्वतः हिंदुत्ववादी होते, हिंदू धर्माला मानणारे होते. पण प्रबोधनकारांचं समस्त जर साहित्य आपण बघितलं तर त्याकडे कसं बघावं, एक इतिहासकार म्हणून तुम्ही काय दृष्टी द्याल तरुणांना? प्रबोधनकारांचं जर हिंदू हे जे राज ठाकरे म्हणतात ना, हे कुठेही नाही आहे तसं. याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आत्ता अलीकडे हा एक उद्योग सुरू झालेला आहे. जिथे इतर धर्म असेल ना तिथं हिंदू शब्द टाकून त्याचे रिप्रिंट काढायचं. शिवकालीन पत्रसार संग्रहमध्ये शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की माझा तो मराठा धर्म, म्हणजे हे पत्र त्यांनी गोव्याचे गव्हर्नर होते पोर्तुगीज, त्यांना पाठवलेले. आणि त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केला होता, माझा तो मराठा धर्म आणि माझ्या मराठा धर्माच्या लोकांना तुम्ही त्रास देताय, हे माझ्या कानावर आलेलं आहे, हे मी सहन करणार नाही आणि तुम्हालाही माफ करणार नाही. हे पत्र शिवकालीन पत्रसागर संग्रहमध्ये आहे. आणि आता ते पत्र छापताना त्याच पुस्तकामध्ये मराठा बाहेर ठेवला आणि कंसामध्ये हिंदू टाकलेले. आता मराठा कालांतराने घालवतील आणि कंसामध्ये जो हिंदू लिहिलेला आहे हे पुढे टाकणार. म्हणजे झालो आपण हिंदू, म्हणजे काय हीन दर्जाचे लोक, म्हणजे झालो ते शिवाजी तुम्ही हीन दर्जाचे आहात असं सुद्धा त्यांनी काढलेलं नाही. सगळ्यांना समानतेचा संदेश त्यांनी दिलेला आहे. म्हणून स्वराज्य स्थापन झालेलं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं असं की ज्ञानेश्वरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे की ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अध्याय 1 श्लोक ओवी क्रमांक 12 मध्ये, एका हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. ज्ञानेश्वरांनी असं सांगितलेलं की सर्व बहुजन समाजाचा जो धर्म असेल, धर्म म्हणूनच तुम्हाला बोलायचं असेल तर तो बौद्ध धर्म तुमचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये.
आजही आहे. पहिल्या अध्याय 12व्या श्लोकामध्ये 12वा का 16वा असेल खाली, पण त्या आहे. मग त्याला धर्म म्हणता येईल. हे हिंदू हा कुठून धर्म आला? जो हैंदवी प्रचंड डिक्शनरी हैंदवी जो शब्द आहे त्या हैंदवी हा शिवीसाठी वापरत होते. औरंगजेब सुद्धा शिवी द्यायचा हिंदळीच्या शिंदळीच्या. हे मी कोर्टामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, अनेक ठिकाणी दाखवलं. हिंदळीच्या शिंदळीच्या, अरे हे काय आम्ही काय शिव्या खायला इथं जन्माला आलोय काय? पण आता मलाही असं वाटायला लागलं की मी हे शोध केलं तर ही चूक केली का काय? कारण का लोकांना हिंदू हिंदू म्हणले की राज ठाकरे म्हणतो हिंदू हिंदू, की त्याच्या आजोबांनी काय केले हे त्यालाच जर माहीत नसेल तर काय हे म्हणायचं, तो खोटं सांगतोय. हे प्रबोधनकारांच्या साहित्याकडे कसं बघितलं पाहिजे? प्रबोधनकारांच्या साहित्याकडे केवळ प्रबोधनकारांनी लिहिले म्हणून ते निष्प्रभपणे आपण मान्य केलंच पाहिजे असंही नाही. ते चांगलं आहे त्यांचं निश्चितपणे. हे जे ठाकरे वगैरे राज ठाकरे वगैरे म्हणतात असलं काही नाही. लोकांना अभिप्रेत आहे आणि सत्याच्या बाजूने त्यांनी बऱ्याच गोष्टी मांडलेल्या आहेत. परंतु एखाद्या लेखणीमध्ये काही वेळा होतं चुका, अशा पण काही झालेल्या आहेत त्यांच्या ठाकरेंच्या केशवराव ठाकरेंच्या पुस्तकामध्ये. एक शेवटचा प्रश्न, ही चर्चा एक आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये राज ठाकरेंनी जेम्स लेननी माफी मागितली असं काहीतरी तुम्हाला आलेलं आहे. स्लाइड दाखवली की जेम्स लेननी माफी मागितली. माफी मी मुद्दाम ह्याच्यावर करतो. जेम्स लेननी जे पुस्तक लिहिले हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, त्याला मी फॉल्स अँड फ्लुइड 1 आणि त्याच्याबद्दल आपल्याला हे वेगळं नाव द्यायला पाहिजे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेम्स लेननी माफी मागितलेली नाही. कुठल्याही जेम्स लेनच्या पुस्तकामध्ये त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आपल्याकडे असू शकेल त्याच्यामध्ये पहा, त्यांनी माफी मागितली आहे असं कुठेही नाही. म्हणजे राज ठाकरे हे खोटं कशासाठी सांगतायत हाच मोठा प्रश्न पडतो. म्हणजे जेम्स लेन तिथं अमेरिकेत बसून राज ठाकरेंबद्दल अगदी हसतही असेल की अरे वा बरं झालं कोणतरी हा उठतोय भारतीय माणूस, आणि त्यांनी आपण जे काय सांगितलं नाही त्याच्याबद्दल सांगितलं असं होतं. जेम्स लेननी माफी मागितलेली नाही. जेम्स लेनच्या बद्दल दुसऱ्याने माफी मागितली. त्याचं नाव आहे खंजर खान, आणि तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दिल्लीचा मॅनेजर का कोणतरी होता. त्याने माफी मागितली. मग त्याची माफी म्हणजे ती जेम्स लेनची माफी होती का? होत नाही ना. म्हणजे राज ठाकरे काय लोकांना बनवतात का? म्हणजे फक्त बनवायचाच उद्योग सुरू केला काय? महाराष्ट्राच्या लोकांपुढे पुष्कळ प्रश्न आहेत. ते प्रश्न ठेवले बाजूला. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, भूमिहीनांचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, अगदी खतांचे प्रश्न आहेत, पाणी पिण्याचे पण प्रश्न आहेत. मग आपल्याला सांगतो पाणी पिण्याचे सुद्धा प्रश्न एवढे मोठे पडलेले असतात, ते सगळं बाजूला. आणि हे काय हिंदू हे त्यांचं असं मत आहे की आपण असं लोकांना बनवलं हिंदू धर्म की लोक आपल्याला मत देतील. त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, हे नाणं आत्ता चालणार नाही, हे नाणं आत्ता वाजणारही नाही. तुम्ही किती दिवस लोकांना फसवणार? आणि तुम्हाला ज्यांनी हे शूद्र ठरवलेलं आहे त्यांची तुम्ही किती दिवस आपलं टाळ कुठत बसणार? त्यांच्यापासून तुम्हाला समज तुम्ही स्वतः शूद्र राहता, तुम्ही दुसऱ्यांना काय करणार असं ते म्हणतात. आम्ही नाही म्हणत. मी हे कुठलंही मानत नाही. सर्व लोक समान आहेत. हे जे महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली हे घरोघरी पोचलेलं आहे. आणि महाराष्ट्र मला खात्री आहे तो कधी ह्या पर्शियन लोकांच्या कचाट्यामध्ये नाही सापडणार. आणि ज्यांनी किती जरी असं केलं ना, खोटं सांगितलं, एकदा महाराष्ट्रीयन लोकांना कळलं की राज ठाकरे सांगतायत ते फक्त स्वतःची तुंबडी भरण्यासाठी काय करतायत, तर महाराष्ट्र येतील सभेला, ऐकतीलही त्यांचं आणि टाळ्याही वाजवतील.
आणि जाताना म्हणून जातील जाहिरात 3 तासाचा सिनेमा संपला का काय रे असं म्हणून जातील. आपण जरा लोकांची मानसिकता सुद्धा पहा. ते बिहारी नाही आहेत, आपण बिहारी आहात, पण महाराष्ट्र बिहारी नाही. महाराष्ट्र ह्या भूमीचाच माणूस आहे आणि ह्या भूमीच्या माणसाला तो त्या भूमीशी इमानदार आहे, तो इमान आहे. ही चर्चा खूप जवळपास आता 1 तासापेक्षा जास्तचा वेळ झाला असेल. वाइंड अप करताना एक शेवटचा प्रश्न डॉक्टर खरात यांना विचारू इच्छितो की राज ठाकरे यांनी आपल्या पूर्ण सभेमध्ये शरद पवारांवरती बरेच हल्ले केले आणि शरद पवारांचं नाव घेऊनच ते सर्व काही बोलत होते. काय शरद पवारांवरती नेम धरला गेला आणि जो निशाणा आहे तो ती महाराष्ट्रातली पुरोगामी चळवळ जी आहे, जी लोकांना ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये जागृत करते, ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये उभं करते, त्या चळवळीवरती निशाणा होता. पहिला मुद्दा हा आहे की 1826 साली गयामध्ये केस चालली होती, गया डिस्ट्रिक्ट बिहार, की काय कोण आहेत. 1828 ला गया डिस्ट्रिक्ट मध्ये जजनी जजमेंट दिला की ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार कायस्थ हे शूद्र आहेत. 1884 साली कोलकाता हायकोर्टमध्ये केस चालली की कायस्थ कोण आहेत. तर ब्रिटिश लोकांनी ब्राह्मणी धर्मशास्त्राचा अभ्यास करून पुरावा दिला की कायस्थ हे शूद्र आहेत. तेव्हा कायस्थांना शूद्र म्हणून कोर्टामध्ये दर्जा आहे आणि पेशव्यांनी त्यांचे हात पाय तोडलेत, पेशव्यांनी त्यांना हत्या करण्यापर्यंत मजल गेली. तेव्हा प्रबोधनकार ठाकरेंचा जो वारसा आहे तर तो ते चालवावं त्यांनी, पण ते चालवत नाहीत, हे एक दुःख आहे. दुसरा मुद्दा आहे की शरद पवारांना त्यांनी टार्गेट करून वक्तव्य केलं आहे. तर याचा दुसरा अर्थ असा आहे की हे जे महाराष्ट्राचं 3 पक्षाचं जे सरकार आहे त्याचं नेतृत्व शरद पवार करत आहेत, हा संकेत आहे. दुसरा एक अर्थ असा आहे की जसे ही सरकार बनलं, शरद पवारांनी पेशव्यांची पगडी नाकारली, शरद पवारांनी पुरंदरेला मरण पावल्यानंतर श्रद्धांजली सुद्धा ट्विट केला नाही किंवा आपल्या सोशल मीडियामध्ये त्यांना श्रद्धांजली सुद्धा दिली नाही. तर ब्राह्मणांचा संकेत आहे की 2024 ला शरद पवारांना शह द्यावा लागेल. परंतु बम पुरंदरे यांना दिलेला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो देखील तर या सरकारने घेतलेला नाही परत. ती गोष्ट आहे आणि आता ती सोशल मीडियाद्वारे तो आवाज आता आजपासून उठलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही MN चॅनल वाहिन्यांनी सुद्धा विशेष भूमिका अदा केलेली आहे. तर मुद्दा असा आहे की या टार्गेट करण्यामागे संदर्भ हाच आहे. होऊ शकते की राज ठाकरे BJP सोबत 2024 ला अलायन्स करू शकतात. हा राजकीय गणित आहे, राजकीय खेळी आहे. परंतु शरद पवारांनी कायदेशीर काही कारवाई करू असं म्हटलेलं आहे. बघू काय कारवाई करतात. सगळ्यात मोठी कारवाई राहील बम पुरंदरेचं महाराष्ट्र भूषण पुरस्कार काढून घेणे. ही संपूर्ण चर्चा तुम्ही ऐकलेली आहे. चर्चेच्या सुरुवातीलाच दारवटकर सरांनी सांगितलं की राज ठाकरे यांनी अशा कुठल्या गोष्टीमध्ये, ज्या गोष्टींचं त्यांच्याजवळ माहिती नाहीये, ज्ञान नाहीये, अशा कुठल्याही गोष्टींमध्ये पडू नये. इतिहासाची जर त्यांना माहिती हवी असेल तर ती इत्तमभूत माहिती दारवटकर सर त्यांना द्यायला तयार आहेत आणि तसं त्यांनी खुलं आवाहन देखील केलेलं आहे. आता जी सध्या चर्चा चालू आहे ती पूर्णपणे, जसं डॉक्टर खरात सर म्हणाले की ही चर्चा किंवा हे राज ठाकरे जे काय करत आहे ते पूर्णपणे राजकीय खेळी आहे. BJP सोबत जाण्यासाठी 2024च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी ते प्रयत्न करतायत. आता त्यांचा प्रयत्न किती सफल होतोय हे येणारी वेळच सांगेल. परंतु ह्या चर्चेने ही एक राज ठाकरेला एक धन्यवाद देखील आम्ही देऊ इच्छितो की त्यांच्या निमित्ताने ही चर्चा आम्ही करू शकलो आणि जे मुद्दे, जसं टिळकांनी समाधीचा जीर्णोद्धार केला की नाही किंवा त्यांनी पैसे लंपास केले, हे मुद्दे कदाचित राज ठाकरेंनी जर त्या गोष्टी बोलल्या नसत्या तर हे मुद्दे आज समाज माध्यमांवर असेल किंवा या चर्चेमध्ये आले नसते. तर राज ठाकरेंना आम्ही धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आम्हाला ही चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर या दोन्ही मान्यवरांचं, दोन्ही इतिहासकारांचं देखील MN न्यूज महाराष्ट्र यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि ही चर्चा इथेच थांबवतोय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा,
इतरांपर्यंत ही माहिती जावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि या संपूर्ण चर्चेवरती तुमचं काय मत आहे, या दोन्ही इतिहासकारांनी जे मुद्दे तुमच्या समोर मांडले ते तुम्हाला किती पटले, किंवा ते मुद्दे ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर एखादा काही प्रश्न निर्माण झाला असेल तर तो प्रश्न देखील तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आम्ही प्रयत्न करू ह्या दोन्ही मान्यवरांकडून पुन्हा त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तुर्तास इतकंच, आम्ही इथेच थांबतोय. जय मुन्नीवासी.